तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पार्ट 4 मेट्रोलॉजी चॅप्टरच्या पार्ट 4 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागच्या वेळेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईटवर आपण त्यामध्ये बेअर्स आणि हॉल्स मेथड पाहिलं होतं. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना हे आपण पाहणार आहे. ओके, तर यामध्ये काय आहे, इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना नावातच इलेक्ट्रोलाइटिक म्हणजे कॅटायन आणि अनायनचा वापर करून यामधनं काय केलं जातं, आपल्या ॲल्युमिनाला सेपरेट केलं जातं. ओके, तर याच्यामध्ये काय होतं, जे ॲनोड आहे तो एक ग्राफाईटचा लावलेला आहे आणि जे कॅथोड आहे तो सुद्धा कशाचा आहे रे, ग्राफाईटचाच आहे, ग्राफाईट लाईनिंग. बरं का, आज तुम्हाला पूर्ण पार दिसतोय. बरं, मी काय करतो, तर जाडसर मी त्याला काढून घेतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हा कसा आहे, काय आहे. ओके, टाइम घेतो प्रोसेसिंगला. तर तुम्ही याच्या अगोदरचे माझे लेक्चर जर पाहिले नसतील तर प्रिव्हियसली तुम्ही लेक्चरसाठी काय करा, मागच्या लेक्चरला जावा, माझे सगळे लेक्चर्स बघून घ्या, तेव्हा तुम्हाला हे मेट्रोलॉजीचे सगळे चॅप्टर्स तुम्हाला पार्ट करून येतील. ओके, एवढा हा जो दिसतो का तुम्हाला, हा सगळं काय रे, हा ग्राफाईटचा काय हे लाईनिंग आहे. ओके, आलं लक्षात. चल, तर इथं काय होतंय की इथं मिक्सचर ऑफ ॲल्युमिनिया, क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पार याचं मिक्सचर त्यामध्ये ॲड केलं जातं. बरं का, आणि हे पूर्ण स्टील टँक आहे. या स्टील टँकला इथं एक आउटलेट आहे आणि ज्यावेळी ओके, हे प्रोसेसमध्ये काय आहे की याच्यामध्ये प्रोसेसमध्ये इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिनिया इज डन इन अ स्टील टँक. ओके, सो 2000 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमानावरती इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस करून ॲल्युमिनियाला मेल्ट केलं जातं. ओके, सो द टँक हॅज बीन ग्राफाईट लाइनिंग इन द इनर साइड. आता जे टँकच्या आतील बाजू जो आहे त्या आतील बाजूला काय रे, तर पूर्ण जो ग्राफाईटची लाइनिंग आहे ती तुम्हाला इथं पाहायला मिळते. दिस लाइनिंग डज द वर्क ऑफ कॅथोड. बरं का, कॅथोड जो हा काम करतोय. A set of graphite rod dipped in the molten electrolyte works as anode. आता इथं जे पिवळे रंगाचे जे दिसत आहेत ना तुम्हाला, हे डिप केलेले रॉड्स, these are nothing but they are the anode and which are of graphite and acting as a anode to transfer the electric current inside the solution. Okay, or inside the steel tank. So the cryolite, that is Na3Al F6. Okay, this is called as cryolite. बघा, सोडियम, ॲल्युमिनियम आणि फ्लोराईड हा तुमचा पूर्ण याचा मिश्रणाने बनलेला हा एक एलिमेंट आहे, त्याला क्रायोलाइट म्हणतो. अँड फ्लोरोस्पार म्हणजे कॅल्शियम आणि तुमचा हे फ्लोराईड याचा मिश्रणाने हा तुमचा फ्लोरोस्पार बनलेला आहे. आर ॲडेड इन द मिक्सचर टू लोअर इट्स मेल्टिंग पॉईंट. म्हणजे क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पार हे कशाला ॲड करतात रे, तर जो टेम्परेचर आहे, जो एक्झिस्टिंग टेम्परेचर वाढलेला आहे त्या टेम्परेचरला रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतोय, क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पारला काय करतोय, ॲड करतोय, जेणेकरून जो टेम्परेचर 2000 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त होता त्याला रिड्यूस करून आपण 1000 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आणू शकतो. ओके, तर यानंतर ना एक सेकंड प्रोसेस चालू होते ह्याच्यामध्ये की ॲल्युमिनियमचा जो डिपॉझिटेड पार्ट आहे, कॅथोडला आलेलं पासिंग, ज्यावेळेस आपण करंट पास करतो त्यावेळेस हा मोल्टन ॲल्युमिनियम इट बिकम्स हेवियर देन द इलेक्ट्रोलाइट. खूप हेवियर होतो, डेन्सिटी तिची वाढते. बरं का, आणि देन इट इज कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ द टँक अँड इट इज टेकन आउट फ्रॉम टाइम टू टाइम. ओके, सो हिअर ऑक्सिजन गॅस इज इलिब्रेटेड ॲट ॲनोड. म्हणजे हे जे ॲनोड आहे ना, या ॲनोडला
आपल्याला इथे गॅसचे असे ऑक्सिजनचे बबल्स, एअर बबल्स तुम्हाला इथे तयार झालेले पाहायला मिळतील. ओके, छोटे 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 एअर बबल्स तुम्हाला इथे तयार झालेले पाहायला मिळतात. ओके, कळतं का रे? नीट लक्ष द्या आणि लेक्चर झाल्यानंतर ना लगेच वाचून काढत चला रे. काय आहे, तुम्ही पूर्ण ना शिक्षकांच्या भरोश्यावर खूप राहता. ओके, असं राहत जाऊ नका. सेल्फ स्टडी पर फार मॅटर करते. पुस्तक वाचू नका, नोट्स मी म्हणतो पुस्तक वाचा, पण नोट्स वाचू नका, डायजेस्ट वाचू नका, शॉर्टकट ट्रिक्स वापरू नका. थोडंसं पुस्तक वाचल्याने काय होतं रे, पुस्तक वाचल्याने अजून कन्सेप्ट क्लिअर होतं. डायजेस्टमध्ये छोटं करून रिड्यूस करून दिलं जातं, पण पुस्तकामध्ये इन डिटेल असतं. त्यामुळे इन डिटेल नॉलेज कधी पण चांगलं, तर शॉर्टकट नॉलेज कधी पण चांगलं. हा, तुम्ही आजारी पडल्यानंतर ना डॉक्टर म्हणलाय, हे बाळा एक काम कर, आज तुला एक गोळी देतो, उद्या तुला गोळी देतो, परवा दिवशी एक गोळी देतो, रोज येत जा. परवडेल का तुम्हाला? शॉर्टकट का वापरताय? तसं नाही चालत. आजारी पडल्यानंतर सुद्धा तुम्हाला डॉक्टर एकच गोळी देतो तुम्हाला तापेसाठी. व्यवस्थित ताप आला असेल तर तापेचा देतो. तो असं म्हणत नाही बाबा तुला ताप आला तर मी आज तुला सर्दीची गोळी देतो किंवा पेन किलर देतो, नंतर तू उद्या तुला तापेचं औषध देतो. असं नाही करत. शॉर्टकट मेथड नसतं रे. तापेचं औषध बरोबर पॅरासिटामॉल तुम्हाला पेन किलर दिलं जातं बरं का, हे लक्षात ठेवा. असं करत जाऊ नका. इन डिटेल नॉलेज घ्यायचं असेल तर पुस्तक वाचत चला. ओके, चलो पुढे जाऊया. सो इन दिस रिॲक्शन इन द इलेक्ट्रॉन रिॲक्शन, बघा इथे रिॲक्शन दिले आहे. ॲनोडला कुठली रिॲक्शन होते, कॅथोडला कुठली रिॲक्शन होते, तर ॲनोडला ऑक्सिडेशन होणार आहे. म्हणजेच इथं ऑक्सिजन बरोबर 4 इलेक्ट्रॉन डोनेट होणार आहे, म्हणजे ऑक्सिडेशन होणार आहे. ॲल्युमिनियम काय करणार आहे, 3 इलेक्ट्रॉन घेणार आहे, म्हणून त्याचं रिडक्शन होणार आहे. ओके, बघा मी इलेक्ट्रॉन डोनेट केलो, माझ्या डोक्यावरती प्लस चार्ज येणार आहे. जर मी इलेक्ट्रॉन गेन केला तर माझ्या डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज, म्हणजे मी रिडक्ट झालो, रिड्युसिंग झालं. रिडक्शन ऑक्सिडेशन क्लिअर. चल, व्हेरी गुड. The liberated oxygen reacts with an anode to form carbon dioxide gas. बरं का, the liberated oxygen reacts with anode to form carbon dioxide. कारण बघा ग्राफाइट आहे, आणि ग्राफाइट काय रे, इट इज अन ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. हे मागच्या आपण लेक्चरमध्ये बघितलंय. सेकंड पार्ट माझा व्हिडिओचा जाऊन बघून घ्या, त्यामध्ये मी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. ओके, चला. The anode have to change. Anodes have to change from time to time. They get oxidized during electrolysis of alumina. बरं का, ॲल्युमिना बरोबर ज्यावेळेस तो रिॲक्ट होतो ना, तर सारखं ऑक्सिडेशन प्रोसेस होत असल्यामुळे ग्राफाइट झीज पावतो बरं का रिॲक्शन होत. त्याच्यामुळं आपल्याला टाइम टू टाइम त्याला चेंज करावं लागतं. ओके, सो आता आपण बघणार आहे एक्सट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. ओके, चला. The metals in the middle of the reactive series such as iron, zinc, copper are moderately reactive. आपल्याला मागच्या वेळेस माहितीच होतं, आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये बघितलं होतं. आयर्न, लेड, झिंक, कॉपर हे जे असतात हे लेस रिॲक्टिव्ह असतात. ओके, रिॲक्टिव्ह सिरीज मध्ये तो युजली दे ऑकर इन द फॉर्म ऑफ सल्फाइड सॉल्ट्स ऑर कार्बोनेट. म्हणजे त्यांचं जे मूळ रूप जे आहे, जे एक्झिस्टिंग फॉर्म जो आहे त्यांचा, तो सल्फाइड सॉल्ट किंवा कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये ते प्रेझेंट मध्ये असतात. ओके, इट इज इझियर टू ऑब्टेन मेटल्स फ्रॉम ऑक्साइड्स रॅदर दॅन सल्फाइड्स अँड कार्बोनेट्स. बरं का, जे सल्फाइड्स आणि कार्बोनेट्स आहेत ना, ओके, त्याच्यामधून जे आपण मेटल्स एक्स्ट्रॅक्ट करतो ते इझियर असतात बरं का. मेटल जे आहेत ना ते इझिली आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. फक्त सल्फाइड्स आणि कार्बोनेट्स मध्ये एक्सेप्शनल आहे. त्यातनं जर आपल्याला काढायला थोडंसं प्रॉब्लेम होतो. हा, therefore the sulfide ore are strongly heated in air to transform them into oxide. त्यामुळे त्याला ओपन एअर मध्ये त्याला काय केलं तर गरम केलं, तो अति उष्ण अति उच्च तापमानावरती एकदम एक्स्ट्रीम हीट टेम्परेचरवरती त्याला काय केलं तर हीट अप केला तर जेणेकरून तो काय होतो ऑक्साइड मध्ये पूर्ण कन्वर्ट होतो. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज रोस्टिंग. पापड रोस्ट करता का नाही, अगदी तसंच त्याला काय केलं तर रोस्ट केला. ओके,
Carbonate ores are strongly heated in a limited supply of air to transform into oxides. कार्बोनेटला नेहमी एका लिमिटेड एअरच्या याच्यामध्ये एका लिमिटेड टेम्परेचरमध्ये त्याला काय केलं जातं, गरम केलं जातं. ओके, या प्रोसेसला आपण कॅल्सिनेशन म्हणायचं. आपण मागच्या वेळेस बघितलं रे कॅल्सिनेशन म्हणजे काय. मी परत परत त्या गोष्टी रिपीट करणार नाही. कॅल्सिनेशन म्हणजेच काय की त्याच्यामधनं कार्बनला इलिमिनेट करणं म्हणजेच कॅल्सिनेशन प्रोसेस. हे लक्षात घ्या. आता इथं बघा कॅल्सिनेशन मध्ये ZnCO3 दिलेले आहेत, झिंक कार्बोनेट दिलेलं आहे. झिंक कार्बोनेटला आपण जर गरम केलं, एक्सपोज एअरमध्ये जर गरम केलं, हीटअप केलं तर तो झिंक ऑक्साईड बनवतो आणि कार्बन डायऑक्साईड गॅस काय होणार आहे, यातनं बाहेर रिलीज होणार आहे. काय रिलीज होणार आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. यालाच म्हणायचं कॅल्सिनेशन. रोस्टिंगमध्ये काय होणार आहे, तर ज्यावेळेस आपण झिंकला काय करतोय, झिंक सल्फाईडला ऑक्सिजन बरोबर ऑक्सिजनच्या एक्सपोज एअरमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये आपण ज्यावेळेस त्याला गरम करतो त्यावेळेस काय होणार आहे, झिंक ऑक्साईड तयार होणार आहे. झिंक मधला जो सल्फाईड आहे तो काय होणार आहे, ऑक्सिजन बरोबर कॉन्टॅक्टमध्ये येऊन तो सल्फर डायऑक्साईड गॅस बनवणार आहे. इथं काय बनवेल, सल्फर डायऑक्साईड गॅस इथं बनवेल. ओके, जर झिंक ऑक्साईड हा कार्बन बरोबर जर रिॲक्ट झाला तर त्याच्यामध्ये राहिलेला जो इम्प्युअर ऑक्सिजन आहे, ऑक्साईड आहे, तो पण निघून जातो. तर झिंक प्युअरली फॉर्म होतो आणि कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. ह्याला परत हीटअप करावं लागेल कार्बन बरोबर. ओके, समजलं. याला म्हणायचं रिडक्टंट वेअर कार्बन इज युटिलाइज इन द ॲज अ रिॲक्टंट विथ झिंक ऑक्साईड टू फॉर्म अ प्युअर फॉर्म ऑफ झिंक अँड कार्बन डायऑक्साईड गॅस इज रिलीज्ड. असं वाक्यामध्ये तुम्ही प्रॉपरली लिहून येत चला, पूर्ण मार्क घेतली. आता इथं काय आहे, अपार कार्बन reactive metals such as sodium, calcium and aluminum are used to reducing agent to reduce the metal oxide to obtain the metal. म्हणजेच काय की जर एखादं मेटल ऑक्साईड आहे, जसं की मॅग्नीज ऑक्साईड आहे, त्याच्यामध्ये जर ॲल्युमिनियम जर आपण वापर केला तर ॲल्युमिनियम काय करणार आहे, तो ऑक्सिजनला वेगळं करणार मॅग्नीज मधला आणि आपल्याला प्युअर मॅग्नीज आपल्याला प्राप्त होतो आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड आपल्याला तिथे प्राप्त होतो. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण काय करतो, प्युअर फॉर्म करण्यासाठी एखाद्या प्युअर फॉर्मच्याच मेटलला आपण वापर करून त्याला सेपरेट करू शकतो. आलं लक्षात. जे इनप्युअर मेटल आहे त्याला प्युअर करण्यासाठी एक प्युअर वेगळा टाईपचा मेटल घेतोय आणि त्याला आपण इम्प्युअर करतोय बरं का. ज्याला आपण ॲज अ रिएक्टर म्हणून घेतलं त्याला इम्प्युअर करतो, म्हणजे त्याला ऑक्साईड करतो आणि जो पहिला ऑक्साईड होता त्याला मेटलमध्ये प्रोडक्टमध्ये आणतो. ओके, क्लिअर आहे. बरं, समजत नसेल तर पुन्हा सांगतो. MnO2 हा इम्प्युअर आहे, हा प्युअर मेटल आहे. मग ह्याला आपण याच्याबरोबर रिॲक्ट केलं तर काय करणार आहे, हा AlO बरोबर जाणार आहे. त्यामुळं हा2Al2O3 बनवणार आहे, म्हणजे हा इम्प्युअर झाला, प्युअर फॉर्म होता. आणि हा Mn आता सेपरेट होणार आहे, 3Mn बनवणार आहे, हा प्युअर झाला Mn. ओके, मला काय म्हणायचं कळलं. आणि हीट होतं, प्रचंड हीट इन्व्हॉल्व होतं बरं का. हे नेहमी लक्षात ठेवा या रिएक्शन मध्ये. सो आयडेंटिफाय द सबस्टन्स अंडरगो अन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन दिस रिएक्शन. या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन पुढे झाले, हे रिएक्शनला तुम्हाला ओळखायचं आहे. दिस इज युअर टास्क. हे तुम्हाला अभ्यास आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. चला पुढे जाऊया. The heat involved in the above reaction is so large that the metal is formed into the molten state. एवढी हीट प्रचंड तयार होते की ती डायरेक्ट वितळून जातं. ओके, पूर्ण मोल्टन स्टेट मध्ये ती वितळून जातं. सो अनदर सिमिलर एक्झाम्पल इज द थर्मिट रिॲक्शन. काय थर्मिट रिॲक्शन, बहुतांश वेळेस हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, IMP आहे, त्यामुळे थोडासा अभ्यास करून घ्या, लक्ष नीट द्या. Here the iron oxide reacts with aluminium to form iron or aluminium oxide. तर iron oxide reacts with aluminium to form iron and aluminium oxide. बघा इथं काय आयर्न ऑक्साईड आहे, ॲल्युमिनियम बरोबर रिॲक्ट झाला, आयर्न प्युअर फॉर्म झाला आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड बाहेर पडला. ओके, याला म्हणायचं थर्मिट रिॲक्शन. या रिॲक्शनला काय म्हणायचं, थर्मिट रिॲक्शन म्हणायचं. ओके, थर्मिट म्हणजे हीट त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व होते प्युअर मेटलला तयार करण्यासाठी. ओके, तर मेथड यूज फॉर वेल्डिंग रेल्स. ओके,
आता बघा हे आपलं रेल्वेचा ट्रॅक आहे, दोन तुकडे झालेले आहेत. आता याला जोडायचं आहे, एक जीव करायचं, दोन वेगवेगळ्या पटरीच्या तुकड्यांना एक जीव करायचा. त्याला वेल्डिंग पण करता येते. ओके, त्याला वेल्डिंग रिअल मेथड म्हणतात बरं का. तर याच्यामध्ये काय आहे की हॉट स्टील जे आहे ना हे थर्मिक रिॲक्शन मध्ये बनवले जाते. इथं एक स्लॅग तयार होतो, इथं क्युरिबल तयार होतं. या क्युरिबलला काय केलं तर क्युरिसिबलला या मोल्डन स्टेट मधनं येतात टाकतात. मग इथं जो स्लॅग आहे, स्लॅग आला की त्या रिएक्शनला काय करतात, स्टॉप करून टाकतात बरं का. इकडनं खाली पोअर करायला त्याला आत डिपॉझिट होऊ देतच नाही, इथं स्टॉपच करून टाकतात बस. याच्यानंतर खाली जाऊ द्यायचंच नाही. ओके, मग इथं काय होतं रे, जे मोल्टन मटेरियल आहे ते इथं खाली येतं, दोघांच्या मध्ये लागतं आणि इथं काय होतं, तो वेल्ड होऊन जातो. काय होतो, तो या बाजूला आला की तो काय होतो रे, तो वेल्ड होऊन जातो, प्रॉपरली वेल्ड होतो. आणि बाकीचं वरचं जो आहे ना मग त्याला प्रॉपरली कट करून मग ग्राइंड करून एक जीव करून घेतात एक्सेस झालेला. हा, अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या रेलला, दोन वेगवेगळ्या पटरींना एक केलं. फार सिंपल टेक्निक आहे, काही अवघड आहे. सायन्स फ्रिक्शन असं नाही आहे, सहजरित्या समजू शकतो आपण. हा हो, खास करून बेंचर्स तुम्हाला तर लय लवकर कळलं असेल, कारण एपीजे अब्दुल कलाम म्हणतात त्यांना सुद्धा बॅक बेंचरच पुढे जातात. एपीजे अब्दुल कलाम सुद्धा, माझे जे आयडल आहेत ते एपीजे अब्दुल कलाम आहेत, ते सुद्धा बॅक बेंचर होते. ओके, सो बॅक बेंचर्स, हार मानायची नाही भाऊ, शेवटपर्यंत लढायचं. यश मिळतंय तुम्हाला, नक्कीच मिळणार. हा ओके, चला आणि लाईक करत चला रे, मेहनत घेतोय. बॅक बेंचर्स पण शेअर करा, सबस्क्राईब करा, जिथं वाटेल तिथं लाईक करा. पण आपल्या चॅनलवरती सुद्धा येऊन लाईक करा. दुसऱ्याच्या चॅनलला लाईक करता राव, माझे पण चॅनल लाईक करा. तुमचंच आहे मी, असं का करता. चलो, एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिएक्टिव्ह मेटल्स. ओके, जे लेस रिएक्टिव्ह मेटल्स आहेत त्यांचं एक्सट्रॅक्शन कसं केलं तर हे आता आपण पाहूया. ओके, सो द मेटल्स ॲट द बॉटम ऑफ द रिएक्टिव्ह सिरीज आर लेस रिएक्टिव्ह. आपण रिएक्टिव्ह सिरीज बघितली त्याच्या एकदम बॉटमला आपल्याला काय होतं, लेस रिएक्टिव्ह. जसे की आपलं कॉपर आहे, सिल्वर आहे आणि सर्वात बॉटमला गोल्ड आहे. ते आपण बघूया. सो दॅट वाय दे आर फाउंड इन फ्री स्टेट इन नेचर. ते लेस रिएक्टिव्ह म्हणून ते फ्रीली सापडतात सहजरित्या आपल्याला, म्हणजे कुणाबरोबर जास्त असोसिएट होत नाही ते. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम. द रिझर्व ऑफ कॉपर इन फ्री स्टेट आर व्हेरी फ्यू. म्हणजे फार कमी आणि क्वचित वेळा आपल्याला कॉपर फ्री स्टेटमध्ये सापडतं. तर चाल्कोपायराइट नावाचा एक एलिमेंट आहे. पायराइट हा त्याचा मेन आहे. तर पायराइटला आपल्याला जर सेपरेट करायचं आहे, प्युअर फॉर्ममध्ये आणायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला अजून एक आपल्याला होस्ट टाईप ऑफ रॉक सापडतो, चाल्कोपायराइट बरं का. आपल्याला राजस्थानमध्ये सापडतात, त्यामध्ये सुद्धा आपल्याला कॉपर वेगळं करतात आहे. ओके, खूप इंटरेस्टिंग एलिमेंट आहे बरं का. गुगलवरती किंवा यूट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकता, सर्च करा, इन्फॉर्मेशन होऊन जाईल. प्रेझेंटली कॉपर इज फाउंड मेनली इन द फॉर्म ऑफ Cu2S म्हणजे कॉपर सल्फेट. सो द कॉपर इज ऑब्टेन फ्रॉम कॉपर सल्फेट ओर जस्ट बाय हिटिंग इन एअर. तर हीट केलं एअरमध्ये तर काय होणार आहे, इथं ऑक्सिडेशन रिॲक्शन होणार आहे बरोबर आहे. सो इथं सल्फर काय होणार, बाहेर निघणार आणि या कॉपर ऑक्साईड बनणार आणि सल्फर डायऑक्साईड बाहेर रिलीज होणार गॅस म्हणून. आता या कॉपर ऑक्साईडला पुन्हा कॉपर सल्फेट बरोबर रिॲक्शन मध्ये आणलं होतं. मग याच्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये राहिलेला ऑक्साईड आहे ना तो सल्फर डायऑक्साईड बरोबर गॅसमध्ये बाहेर पडतो आणि काय होतं, हा कॉपर प्युअर फॉर्म मध्ये होतो आणि कॉपर डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड तो बाहेर पडतो. ओके, सल्फर डायऑक्साईड बाहेर पडतो, करेक्ट. सो कलेक्ट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हाऊ मर्क्युरी इज एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द ओर सिनावार. ओके, याच्याबद्दल तुम्हाला वर्क एक टास्क दिलेलं आहे. ओके, बोर्डने, महाराष्ट्र बोर्डने. तर ते तुम्हाला टास्क आहे बेटा, ते तुम्हाला करावंच लागेल. थोडंसं जावा, टास्क करा कम्प्लीट आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये तो टास्क पूर्ण केल्यानंतर शेअर करा. ओके, किती मुलं ॲक्टिवली ऐकतात, फॉलो करतात ते पाहायचं आहे मला. हां, चलो, टास्क काय रे, कम्प्लीट करा बरं का.
थर्ड रिफायनिंग ऑफ मेटल्स. काय रिफायनिंग ऑफ मेटल्स. सो मेटल्स ऑप्टेन बाय, आता जे पण मेटल आपलं तयार झालं तर रिफाईन करायला पाहिजे की नाही, जसं ऑइलला रिफाईन केलं जातं प्युअर करण्यासाठी, तसं रिफायनिंग ऑफ मेटल सुद्धा असतं. मेटल्स ऑप्टेन बाय व्हेरियस रिडक्शन प्रोसेसेस. ओके, रिडक्शन केलं तरच आपल्याला काय होणार आहे, ते प्युअर फॉर्ममध्ये मिळणार आहे. डिस्क्राईब अबव आर नॉट व्हेरी प्युअर. बरं का, मेटल्स ऑप्टेन बाय द व्हेरियस रिडक्शन प्रोसेस डिस्क्राईब अबव आर नॉट प्युअर व्हेरी प्युअर. म्हणजे प्युअर जास्त नसतात, ते थोडीशी इम्प्युरिटीज असते, ते कंटेन इम्प्युरिटीज. ओके, तर त्याला आता इम्प्युअरला प्युअर करायचं आहे, फिल्टर करावं लागेल आपल्याला, हां रिफाईन करावं लागेल. द इम्प्युरिटीज आर नीडेड टू बी सेपरेटेड बाय टू ऑप्टेन प्युअर मेटल. सो इलेक्ट्रोलिसिस मेथड इज ऑप्टेन प्युअर मेटल्स फ्रॉम इम्प्युअर मेटल्स. इलेक्ट्रोलिसिस मेथडने आपण काय करू शकतो, इम्प्युअर मेटलला प्युअर मेटलमध्ये आपण काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. हे नीट नाव लक्षात घ्या रे. हा जो तुम्हाला इलेक्ट्रोलिसिस दिले ना, इलेक्ट्रोलिसिस, हे नाव आयुष्यभर आता पाठ करून ठेवा, कारण हा नाव तुम्हाला पुढच्या काळामध्ये 11वी 12वी सायन्सला खूप वेळा येणार आहे, केमिस्ट्री विषयामध्ये, बरं का. आणि हा इतका महत्वाचा आहे की 11वी 12वीला तुम्हाला बोर्डाला कंपल्सरी तो येणार. 11वीला तर येतो कॉलेजच्या एक्झाममध्ये, प्लस बोर्डाला सुद्धा तुम्हाला 12वीला हा इलेक्ट्रोलिसिस मेथड हमखास पडतो आणि IMP क्वेश्चन आहे, हॉट लिस्टिंग क्वेश्चन आहे बरं का इलेक्ट्रोलिसिस. त्यामुळे व्यवस्थित करा, घाबरू नका. आपण 11वी 12वीचे पण पुढच्या वर्षी लेक्चर्स घेणार आहे, 11वी 12वीचे पण व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. सो थम्स अप, टेन्शन घेऊ का, मी आहे तिथे. हां, प्लस तुम्हाला CETला, नीटच्या एक्झाम्सला हे तुम्हाला क्वेश्चन पुन्हा येणार आहे इलेक्ट्रोलिसिस. हां, त्यामुळे लक्ष द्या रे. हां, चल पुढे जाऊया. कोरोजन ऑफ मेटल. कोरोजन म्हणजे काय रे, मागच्या लेक्चरला मी म्हणालेलं रे, काय वेगळंच कलर आले रे, कलर बोलतो पहिले थांबा. कोरोजन ऑफ मेटल्स बघा. कॉपर क्लेडेड स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मेड 300 इयर्स एगो टर्न ग्रीन. बघा, हे कॉपरचं स्टॅच्यू होतं, हवेमध्ये ऑक्सिजन आहे, तर कॉपर ऑक्सिजनच्या रिॲक्शन कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं तिथं कॉपर ऑक्साईड म्हणून तो कन्वर्ट झाला. त्याच्यामुळं काय होतो रे, तो ग्रीन कलरमध्ये कन्वर्ट होतो. जसं की सिल्वर आहे, सिल्वर ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर सिल्वर ऑक्साईड होतो, त्यामुळे त्याच्यावरती काळा रंग येतो. आपण स्टॅकल्स बघतो, हा लोहाच्या कॉन्टॅक्टमध्ये, लोहापासून बनलेला असतो. हा पाणी आणि हवेतला ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर हा काय होतो रे, हा कोरड व्हायला चालू होतो किंवा रस्ट व्हायला चालू होतो. ओके, काय व्हायला चालू होतो, रस्टिंग चालू होते त्याचे, रस्टिंग. ओके, समजतंय. हा, पाणी आणि ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की तो वरचा जो लेअर आहे तो इरोड व्हायला चालू होतो, कोरड व्हायला चालू होतो, रस्ट व्हायला चालू होतो. मग याला प्रिव्हेंशन काय रे बाबा, प्रिव्हेंटिव्ह ऑफ कोरोजन. हा, प्रिव्हेंशन केलं पाहिजे का नाही. सो व्हेरियस मेथड्स आर यूज टू प्रिव्हेंट द मेटल्स फ्रॉम कोरोजन. स्पेशल अटेन्शन इज पेड इन ऑलमोस्ट ऑल द मेथड सो दॅट आयर्न डज नॉट रस्ट. बरं का, तर we can lower the rate of process of रस्टिंग ऑफ आयर्न. जे रस्टिंगची प्रोसेस आहे त्याला कमी करू शकतो, पण 100% आपण त्याला बंद करू शकत नाही. ओके, त्यामध्ये गॅल्वनायझेशन, आपले पत्रे येतात ना रे अगोदर हल्ली पत्रे वेगळे येतात. अगोदर पत्रे जे यायचे असे अंडुलेटिंगचे बरं का, तर त्याला गॅल्वनायझेशन म्हणजेच काय की स्टील सारखी चमक द्यायची. करेक्ट. त्याने काय व्हायचं, तो पावसाच्या पाण्याबरोबर आणि हवेतला ऑक्सिजन आहे, नमी एक वेगवेगळे जे गॅसेस आहेत त्याच्या कॉन्टॅक्टमुळे तो गंज लवकर पावत नव्हता. ओके, गॅल्वनायझेशन प्रोसेस, त्याला गॅल्वनायझेशन म्हणतात. कारमध्ये पण ती केली जाते बरं का, ती मेथड कारमध्ये पण केली जाते, गंज पावडे म्हणून. पण आपलं गोवा, मुंबई असे समुद्र किनाऱ्याचे जे शहरं आहेत किंवा पुणे, जिथं थोडंसं पाणी खारट आहे किंवा कंटिन्युअस पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं,
तर अशा इथं काय होतं, जे पॅनल्सच्या आतले जे छोटे छोटे गॅप्स असतात त्या गॅप्समधून पाणी आत जाऊन आतलं जे मेटल आहे, शीट आहे, त्याला काय करतं, रस्टिंग करायला चालू करतं बरं का. हां, तुम्ही ऑनलाईन युट्यूबला बघा, बरेच मेकॅनिक्स तुम्हाला रस्टिंग झालेलं सांगतो, पॅनल खराब झालंय, रस्ट झालंय, हे त्याच्यामुळेच होतं. ओके, त्यामुळे मुंबईमध्ये जे कारचे रेट्स आहेत ते फार चीप रेटमध्ये मिळतात बरं का. त्यामुळे गाडी जे डील करताना खास करून तिथून गाडी घेत असताना अशा शहरातनं जिथं खारट पाणी आहे, हवेमध्ये आर्द्रता भरपूर आहे, पाऊस भरपूर पडतो, पॅनल्समध्ये भारी पाणी आत जाऊ शकतो, किंवा रोडवरती पाणी भरपूर साचतं, त्याच्यामुळे पॅनल्सच्या आत पाणी आत जाऊ शिरू शकतं, त्यामुळे बॉटमचा जो सरफेस आहे तो सोडू शकतो. असे लोकेशन्स म्हणून ज्यावेळेस तुम्ही कारचं डील करता त्यावेळेस थोडंसं विचारपूर्वक करा बरं का. हां, व्हेरीफाय करूनच घेत चाला रेट, कारण लाखोचं इन्व्हेस्टमेंट असतं तुमचं ही ड्रीम असतं. काही जणांचं सेकंड हँड कार सुद्धा ड्रीम असतं बरं का. तर मित्रांनो, असं बाय करताना थोडंसं विचार करून घेत चला, कारण ते रस्ट झालं असतं. हां, सो कोरोजन ऑफ मेटल्स कॅन स्टॉप बाय कीपिंग मेटल आयसोलेटेड फ्रॉम डायरेक्ट विथ द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ एअर बरं का. म्हणजे जेवढं पण कोरोजन आहे ते स्टॉप करू शकतो आपण डायरेक्ट आयसोलेट करून. तर जे हवेचं जे कॉन्टॅक्ट आहे ना त्याला आपण आयसोलेट करून काय करू शकतो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट कमी करू शकतो. सो द प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन कॅन बी अचीव्ड बाय द व्हेरियस वेज बरं का. काय मेथड्स आहेत ते बघूया. सो टू फिक्स द लेअर सम सबस्टन्सेस ऑफ मेटल surface so that the contact of the metal with the moisture and the oxygen in the air prevented and no reaction would occur between them. मग मी तुम्हाला म्हणलो की नाही रे, पत्र्याचं उदाहरण सांगितलं की मी तुम्हाला, काय होतं त्याच्यामध्ये बघा, मी सांगितलेल्या गोष्टी हायलाईट केलीत की नाही, की मॉइश्चर म्हणजे आर्द्रता आणि ऑक्सिजन याचा जो कॉन्टॅक्ट आहे ते पत्र्याशी होऊ नये, त्याला आपल्याला मिनिमम रित्या कमी करता येत आहे बघा. जिथं पत्र्याला जर छिद्र केलं किंवा वी पुट अ होल ऑन द शीट ऑफ द मेटल शीट, तर काय होणार, जिथं होल झालं तिथनं त्याला एक्सपोजर मिळणार आहे, तो मग इरोड होणार. करेक्ट आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, प्रॉपरली त्याला डांबरची गोळी लावून पत्र्याला नटबोल्ट वगैरे टाईट करून घेतो, जेणेकरून त्याचं कॉन्टॅक्ट एअर बरोबर होऊ नये किंवा वॉटर बरोबर होऊ नये, ऑक्सिजन बरोबर होऊ नये त्यासाठी. टू प्रिव्हेंट कोरोजन ऑफ मेटल्स बाय अप्लाइंग अ लेअर ऑफ पेंट. बघा, आपण रेड ऑक्साईडचं पेंट मारतो की नाही लोखंडाला किंवा लोखंडाच्या पत्र्याला गेटसाठी, हां, खिडक्यांना वगैरे, हां, ऑइल करतो आपण शटरला बघा, आपण ग्रीस लावतो ते आणि त्याची लुब्रिकेशन चांगलं राहतं आणि ग्रीसिंग केल्यामुळं त्याची लाईफस्टाईल चांगली राहते. हां, एखादी गाडी वर्षानुवर्ष एकाच जागी ठेवा, त्याचं जे चेन आहे तो खराब व्हायला लागतो, गंज रस्टिंग चालू होतं, ऑइलिंग केल्यामुळे तर रस्टिंग होतं, वापर केल्यामुळे रस्टिंग होत नाही, किंवा आपण वार्निश करतो त्या सर्फेसला. करेक्ट. तर हे सिंपल आहे, एक्झाम्पल्स आहेत जे कोरोजन आयर्न पासून आपण आयर्नचं जे कोरोजन आहे ते प्रिव्हेंट करण्यामध्ये आपल्याला मदत करतो. ओके, सो वी कॅनॉट प्रोटेक्ट आर्टिकल्स परमनंटली फ्रॉम रस्टिंग बाय पेंटिंग देम. परमनंटली आपण कुठल्याही वस्तूला पण त्याला रस्टिंग पासून हे करू शकत नाही, वाचवू शकत नाही. बट आपण एक विशिष्ट लाईफ पिरियड पर्यंत जी हे होती ना, त्याची लाईफस्टाईल जी होती त्याला पेंट करून वाढू शकतो. थोडंफार लिमिटच्या वरती आपण 1-2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष. मी लहान असताना माझ्या वडिलांनी एक लोखंडी स्टूल बनवली होती. मी जवळजवळ तुम्हाला सांगतो ती स्टूल आज पण मी वापरतोय. ओके, मी लहान असताना बनवलेली स्टूल मी आज देखील वापरतोय. आज 21 वर्षाचा आहे बाबांनो. माझ्या वडिलांनी मी काहीतरी जेमतेम 8 वर्षाचा असतानापासून बनवली ती स्टूल. ती आज पण माझ्या घरात आहे. चांगलं पेंट करतो, चांगलं मेंटेन आहे. म्हणजे पेंटिंगने मी त्याचं लाईफस्टाईल वाढवलेलं आहे. त्याला प्रॉपरली दरवर्षी आम्ही पेंट करतो, धुळ्यात्री करतो बरं का. तर सांगण्यात येतोय की ते लाईफस्टाईल आपण वाढू शकतो, पण इतकंही वाढू शकत नाही की ते परमनंटच आपल्याला ते चालेल. हां, ते तुमच्यावर आहे की तुम्ही त्याला मेंटेन कसं करता. हां, त्याचं ऑक्सिजनचं कॉन्टॅक्टमध्ये किती आणता, पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये किती आणता, यावरती खूप काही डिपेंड आहे. सो द मेथड ऑफ पेंटिंग इज suitable for short time. If there is a scratch on a paint or the surface of the article, and if a small surface of the metal come in contact with air, the process of rusting start. जसं मी आता तुम्हाला म्हणतो, पत्र्याला जर खेळाने ठोकला, होल पडला आणि होल जर राहिलं तर ते होलमुळे काय होतो, तो ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये याला
ते भाग तो पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तो वेगवेगळे गॅसेस जे ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, त्याच्यामुळे तो रस्टिंग व्हायला स्टार्ट होतो. ओके, सो कोरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय पुटिंग अ लेअर ऑफ नॉन कोरोडेबल मेटल. हे नीट लक्षात द्या. नॉन कोरोडेबल मेटलच्या एक आपण जर लेअर त्यावरती घातलं कोरोडेबल मेटलच्या वरती तर आपल्याला तिथं वाचवता येत आहे. तर हे खूप सारे पद्धती आहेत. त्यामध्ये गॅल्वनायझिंग म्हणजे आता मी म्हणलं ना तुम्हाला की याच्यामध्ये कॉस्टिंग क्लिनिंग, पहिलं कॉस्टिंग क्लिनिंग केलं, मग रिन्सिंग केलं जातं, धुलं जातं, मग पिकलिंग, पुन्हा त्याला स्वच्छ केलं जातं, पुन्हा रिन्सिंग केलं जातं, मग फ्लक्स सोल्युशनमध्ये त्याला डिप केलं जातं, मग त्याला ड्राईंग म्हणजे काय त्याला ड्राय करतात त्या सोल्युशनला, फ्लक्स सोल्युशनला, मग झिंक बाथमध्ये, झिंक सर्वात महत्त्वाचं बरं का यामध्ये, म्हणजे गॅल्वनायझरमध्ये झिंकची कोटिंग येते बरं का, त्यामुळे ती विशिष्ट पद्धतीची चमक त्याला येते. मग झिंकची कोटिंग केल्यानंतर त्याला बाथमध्ये बुडवल्यानंतर इलेक्ट्रिक करंट सोडतात, मग त्यामध्ये कोड होतं, मग त्याला काय करतात कूल केल्यानंतर मग त्याला बाजूला ठेवून इन्स्पेक्ट करतात की काय क्वालिटीचा त्यावरती कोटिंग झालेला आहे, गॅल्वनाइज झालेला आहे. ओके, बघा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह चार्जेस त्यावरती हे करतात, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह चार्जेस त्या आयर्न शीटवरती इम्प्लिमेंट करतात झिंकचे, त्यामध्ये कोटिंग येतात आणि तो कमी हळूहळू रस्ट होतो. ओके, टिनिंग. ओके, टिनिंग आता आपण बघणार आहे. टिनिंग काय तो हे या मेथडमध्ये काय आहे की एक टीनचं मोल्टन टीनला काय केलं जातं त्या मेटलमध्ये डीप केलं जातं. ओके, सो याला आपण कलाई सुद्धा म्हणतो, आपण कढाईला करतो ना कलाई, तेच टिनिंग म्हणतात बरं का. सो अ ग्रीनिश लेअर फॉर्म ऑन अ सरफेस ऑफ कॉपर ब्रास और ब्रास वेसल. आपण चहा प्यायला जातो ना, इराणी चाय इराणी चायचं काय सर भांड कॉपर जास्त नाही, त्याच्या आत काय करतात टिनिंग करतात. भाऊ कॉपरचं सत्व त्यामध्ये थोडंसं वाढतो, त्यामुळं ती चव वाढते. अलग लक्षात. अरे वा काय टेक्निक सांगितलं सर, उद्यापासून घरातच इराणी चाय करतो, हॉटेलला जायचं बंद. अरे बाबा असं काय करू नका, त्याला पण एक स्पेसिफिक मेथड आहे. दूधला गरम कुठल्या टेम्परेचरला करायचं, काय करायचं, त्यामध्ये काय काय ॲड करायचं, त्याने चव कशी वाढते, खूप काही गोष्टी असतात. असं जर असं सगळे शेफ झाले असते ना राव, चलो. बट ही मेथड आहे, थोडंसं तुम्ही मेहनत घ्या तर तुम्ही पण चांगले उत्कृष्ट शेफ होऊ शकता. सो दिस ग्रीनिश लेअर इज पॉइझनस. त्यामुळे बघा कॉपर आणि ब्रासच्या भांड्यामध्ये दूधला बनवून उकळू देत नाहीत, त्यातला पिऊ देत नाहीत, वीज सोडू शकतं. त्याला कलाई केला असेल, टिनिंग केलं असेल तर त्याला काय करतात त्यामध्ये गरम करतात. इफ बटर मिल्क और करी इज प्लेस्ड इन सच अ वेसल इट गेट्स स्पॉइल्ड. लगेच खराब होतं रे, फुटतं. टिनिंग इज डन टू प्रिव्हेंट सच ऑल डॅमेजेस. बघा क्लिअर कट इथं म्हणलं की नाही रे, ते बटर मिल्क वगैरे जे आहे ह्या टिनिंग केलेल्या भांड्यामध्ये जर घातलं असेल तर तो डॅमेज देत नाही, कळलं. जर कोणी उद्या तुम्हाला म्हटलं टिनिंग केलेल्या भांड्यामध्ये पण असं खाल्लं तर आपला प्रॉब्लेम होईल. अजिबात नाही, ऐकू नका. सायन्स आहे, क्लिअर दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. त्यांना हे सांगा, दाखवा, प्रूफ आहे तुमच्याकडे. ॲनोडायझिंग. ओके, ॲनोडायझिंग म्हणजे काय की तर ॲनोडला आहे ना, ॲनोड म्हणून त्या मेटलला आपण डीप करतो आणि बाजूला कॅथोड असतो आणि त्याच्या आत सोल्युशनमध्ये काय आहे की एक विशिष्ट पद्धतीचं सोल्युशन असतं. तो सोल्युशन काय करतो त्याच्यावरती कोटिंग करतो. त्या प्रोसेसला म्हणायचं ॲनोडायझिंग. काय म्हणायचं? ॲनोडायझिंग. आता या ॲनोडायझिंगमुळे ना ऑक्सिजन आणि वॉटरचा कॉन्टॅक्ट किती पण होऊ दे तो लवकर खराब होत नाही. ओके, कळते का? चलो थोडंसं वाचून घ्या रे, इझी पण आहे. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय, आता आपण बघतो ना चांदीचं पाणी चढवलेलं आहे, सोन्याचं पाणी चढवलेलं आहे. आता हे तर इजी दिले बघा, ओजी सुनोजी मेहू मन मोजी. तो गाणं अजिबात आता इथं आणायचं नाही दादा. अनिल कपूर, अरे अनिल कपूर जरा करतच राहा, आता आणू नको, इथं अभ्यास चालू आहे आपलं. ओके, तर या ह्याच्यामध्ये काय आहे की जे मेटल्स आहेत मोर रिॲक्टिव्ह मेटल जे आहेत त्याला इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसने काय केलं जातं, कोटिंग केलं जातं, इलेक्ट्रोप्लेटिंग केलं जातं. तर सिल्वर प्लेटेड स्पून्स म्हणजे जे चमचे आहेत त्याच्यावरती सिल्वरचं काय केलं जातं, चढवलं जातं लेप. किंवा गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स जे आहेत
त्या हे कशाने म्हणलं तर इलेक्ट्रोप्लेटिंगने म्हणलं तर एकदम इझी आहे या काही अवघड नाही बरं का. इथं सिल्वर प्लेट ऍड केलं तर या सिल्वर प्लेटचं जे सत्व आहे Ag या NO3च्या सोल्युशन मध्ये ऍड होतं आणि जे चमचा आहे अल्युमिनियमचा त्या कॅथोड म्हणून त्याला लावलं जातं बरं का. आणि त्याच्यामध्ये काय होतं Agचं सत्व वरचं कोट करून घेतलं जातं आणि तोच अल्युमिनियमचा चमच्याचा वरचा आणि वर पूर्ण तुमचा सिल्वर सारखा होऊन जातो. ओके चीप सिल्वर. म्हणजे उद्या पाहुण्याला बोलून आम्ही तुम्हाला चांदीचे वाटी चांदीचे चमच्यात मी खाऊ घालतो काय हाव गेलं तुमची राव. चलो ॲलॉईंग. ॲलॉईंग काय रे तर मेजॉरिटी ऑफ द मेटल सबस्टन्सेस यूज प्रेझेंटली आर इन द फॉर्म ऑफ ॲलॉईज बरं का. तर जेवढे पण मेटॅलिक सबस्टन्स आहे आज तुम्हाला ॲलॉय म्हणून तुम्ही पाहताय. द मेन इंटेन्शन बिहाइंड दिस इज टू डिक्रीज द इंटेन्सिटी ऑफ कोरोजन ऑफ मेटल. म्हणजे काय की ॲलॉईंग कशासाठी करतात ते मेटलचा जो कोरोजन आहे तर ते रिड्यूस करण्यासाठी याचा वापर करतात. होमोजिनियस मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग ऑफ मेटल विथ द अदर मेटल्स और नॉन मेटल्स इन अ सर्टन प्रोपोर्शन इज कॉल्ड ॲज अलॉय. म्हणजे स्पेसिफिक प्रपोर्शन मेटलचं एवढं प्रपोर्शन तर दुसऱ्या मेटलचं पण तेवढंच प्रपोर्शन किंवा मेटलचं एवढं प्रपोर्शन तेवढंच प्रपोर्शन नॉन मेटलचा असतो आणि तो मिक्स केला जातो बरं काय रेशोमध्ये बरं का. आता उदाहरणार्थ आपण ब्रॉन्झ हा बघतो ना रे ब्रॉन्झ मेडल तो पण एक अलॉय आहे. तर याच्यामध्ये काय आहे की 90% कॉपर आहे आणि 10% टीन आहे. काय आहे 90% कॉपर आहे आणि 10% टीन आहे आणि त्यापासून तो काय बनतो ब्रॉन्झ बनतो बरं का ब्रॉन्झ मेडल. सो ब्रॉन्झ स्टॅच्यू म्हणा ब्रॉन्झ स्टॅच्यू डू नॉट गेट अफेक्टेड बाय सन ऑर रेन. त्यामुळे ते लवकर काही उन्हामुळं किंवा पावसामुळं त्याला काही फरक पडत नाही जास्त. ओके स्टेनलेस स्टील डज नॉट गेट stains with air or water and also does not rust. बघा स्टेनलेस स्टील पण काय होतो रे ते लवकर गंज पावतात. आता तुम्ही म्हणाल सर काही वेळेस आम्ही बघितलेलं आहे त्याला गंज पावलेलं. बघा हे कशावरती डिपेंड आहे स्टेनलेस स्टील बनवताना तो काय कुठल्या क्वालिटीचा आहे. आता बघा आपण मेटलमध्ये आपण पत्र्याचं ज्यावेळेस बोलतो तर आपण त्यामध्ये गेज म्हणतो की एवढ्या गेजचा पत्रा आहे तेवढ्या गेजचा पत्रा आहे. तसं मेटल स्टीलमध्ये सुद्धा स्टेनलेस स्टीलमध्ये सुद्धा ना त्याचा गेज असतो. जेवढा गेज जास्त तेवढा पत्रा हलका असतो तो लवकर इरोड होतो तो कोरड होतो किंवा रस्ट होतो ओके कोरड होतो. जेवढा तो कमी गेजचा तेवढा त्याची जाडी जास्त त्याची क्वालिटी खूप भारी येते ओके आणि तो कोरड सुद्धा कमी होतो. कळालं. सो इट इज अन अलॉय मेड फ्रॉम 40% 74% ऑफ आयर्न 18% ऑफ क्रोमियम अँड 8% ऑफ कार्बन. या मिश्रणाने आपण स्टेनलेस स्टील बनवतो. कळालं स्टेनलेस स्टील कसं बनतो. हा इथं हायलाइट केलेलं आहे बघून घ्या. कुणासाठी आहे तर स्टेनलेस स्टीलसाठी आहे. मी ते पण हायलाइट करतो डबल वेळा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हायलाइट कशासाठी केलेलं आहे. हा सो इन रिसेंट टाइम्स व्हेरियस टाइप्स ऑफ अलॉयज आर यूज्ड टू मेंटेन कॉइन्स. आज तुम्ही 10 रुपयाचे कॉइन बघता ना रे ते याच पद्धतीने बनवलेलं आहे. ओके समजतंय. चला तुमचा चॅप्टर एंड झालेला आहे. अशा तऱ्हेने मेटलॉजीचा चॅप्टर आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन्स पण टाकत चला. ओके तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. हा तो रजा द्या. थँक्यू.